ही लोक ऍक्च्युली आम्ही पक्ष हा प्रकार नंतर पाहतो. माणुसकीची लोक आहेत ही. आनंदनगरमध्ये गेले कित्येक वर्ष मी लहानपणापासून यांना सगळ्यांना ओळखतो. यांच्या अडीअडचणीला आम्ही उभा राहतो, आमच्या अडीअडचणीला हे उभा राहतात. 2017च्या इलेक्शनला यांनी मला वन साइड मदत केली होती. माझा चहा देखील घेतला नाही यांनी. हे माझ्यासाठी दिवंत रास्त्र पळत होते सगळे, तेव्हा सगळे एकत्र होते. पण यांनी जे आता भाजप आणि बाकी पक्षांनी जो अन्याय केला कार्यकर्त्यांवर, त्यात आम्ही चौघही चौघांचाही समावेश आहे. राष्ट्रवादीने या दोघांबद्दल केलं, तेच भाजपने आमच्या दोघांबद्दल केले. आरपीआयनी यांना खोट्या कमिटमेंट दिल्या, यांनी तिकीट नाही बसवलं. तर आमचं एकमत झालं. तर त्यांच्या काल मिटिंगमध्ये यांनी आम्हाला फोन केला. आम्ही असं चहा पिता बोललो, म्हणलं साहेब तुम्ही वेगळे आम्ही वेगळे, एकत्र आम्हाला सपोर्ट करा. आज भरपूर पिंपरीमधनं किंवा चिंचवड गावातनं उद्योगनगरमधनं आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी आज सकाळी मिटिंग केली आणि आम्हाला दुपारी फोन करून सांगितलं की आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत. एकंदरीत तुम्ही असाल, अनेक काही जण असेल भारतीय जनता पार्टीपासून वेगळे झाल्याने त्या ठिकाणी पहिला फटका भारतीय जनता पार्टीला पडलाय. मात्र या ठिकाणी आपण पाहतो आता आरपीआय जो भाजपचाच घटक पक्ष असलेला, आता त्यांनी देखील या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा दिला. हा दुसरा फटका म्हणावा लागेल. हो, 100% दुसरा फटका आहे. आज आमची तर राष्ट्रवादी हा कुठे दिसत नाही 19 मध्ये. आज जो बीजेपीने जे तिकीट चुकीचं तिकीट वाटप केलंय, त्याचा फटका त्यांना पडणारच होता 19 मध्ये. आणि नुसतं 19 मध्ये नाही, बाकी पीसीएमसी मध्ये पण त्यांनी चांगल्या लोकांची तिकीट कट करायचं कारण आम्हाला कळलं नाही. जो कार्यकर्ता 5 वर्ष पळाला, कोविड काळात पळाला, लास्ट आता 4 वर्ष आलं प्रशासन आहे त्यात पण पळतोय, त्यांची तिकीट नाकारून तुम्ही आयात उमेदवार घेताय आणि आम्हाला सांगताय 8-18 वर्षांनी काम केले. तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही मेरिट मध्ये बसलो नाही. काय संबंध? मेरिट मध्ये सगळं बसलोय आणि ज्यांना तुम्ही तिकीट दिले ते कुठेच मेरिट मध्ये नव्हते. आज आमच्या भाजपचे तुम्ही जर बघितले पॅनल कसा आहे, तर एक ओपन मधला आणि जो चौथा एससी मधला जो उमेदवार आहे त्याचा मेरिट मध्ये काही संबंध येत नाही. आणि मी ना ती जनता सांगते, आज त्यांच्या मागे लोक नाहीत फिरायला साहेब. आणि आम्ही बघ अपक्ष होऊन आमच्या मागे गर्दी आहे. त्यांना काहीतरी माहिती, आम्ही कामं केलेली आहेत ती. आणि चौघांचा यांचे वडील 3 टर्म नगरसेवक होते. आज अक्षय मास्त्रेचे 8 वर्षात किती कामं आहेत. त्यामुळे जनता आमच्या मागे, एवढं सांगेन मी तुम्हाला.